नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी चिटणीसांची कार्यपद्धती या विषयातील थोडक्यात उत्तरे द्या या प्रश्नात कोणते महत्त्वाचे प्रश्न आहे की जे बोर्ड परीक्षेला येऊ शकतात त्याविषयीची माहिती पाहूयात. यामध्ये पहिला प्रश्न आहे, कर्ज रोखे विक्रीच्या कंपनी कायदा 2013 मधील तरतुदी स्पष्ट करा. त्यानंतर 2, कर्ज रोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा. ठेवींच्या स्वीकृतीच्या व नूतनीकरणाच्या अटी व शर्ती स्पष्ट करा. ठेवी गोळा करण्यासाठीच्या परिपत्रक किंवा जाहिरातीतील तपशील. भागपेढी पद्धतीचे घटक स्पष्ट करा. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, भारतातील डिपॉझिटरीची माहिती थोडक्यात लिहा. 7, प्रतिभूती जतन करण्याच्या भौतिक पद्धतींचे तोटे स्पष्ट करा. 8, गुंतवणूकदारास भागपेढीचे कोणतेही 4 फायदे स्पष्ट करा. 9, अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आणि 10, व्याजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, लाभांशाच्या घोषणेबाबतची कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. 12, अंतरिम लाभांश स्पष्ट करा. 13, वित्तीय बाजाराची कार्ये स्पष्ट करा. 14, भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 15, नाणे बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, वित्तीय बाजाराची कार्ये स्पष्ट करा. 17, सेबीची कार्ये स्पष्ट करा. 18, भाग बाजाराची 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 19, बोनस भागांसंबंधी कायदेशीर तरतुदी लिहा. आणि शेवटचा प्रश्न आहे, भाग प्रमाणपत्रावरील तपशील स्पष्ट करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे थोडक्यात उत्तरे जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये प्रश्न जे विचारले जातात त्यासाठी हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. प्रथम आपण या प्रश्नांचा अभ्यास करा. याचबरोबर इतर जे प्रश्न तुम्हाला आणखी काही महत्त्वाचे वाटत असतील त्यांचाही तुम्ही अभ्यास केलेला असेलच. जर झाला नसेल तर तेही प्रश्नांचे अभ्यास तुम्ही करू शकतायत. पण सगळ्यात प्रथम जे प्रश्न अभ्यासायचे ते हे 20 प्रश्न आहेत. ह्या प्रश्नांचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचे इतर प्रश्न अभ्यासू शकता. तर चला मित्रांनो, महत्त्वाचे हे प्रश्न तुम्हाला समजले असतील. यानंतर आणखी एक व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत सहकारण स्पष्ट करायच्या संदर्भातला, म्हणजे तुमच्या टोटल महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ या ठिकाणी कंप्लीट होणार आहेत. तुम्हाला सर्वांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा. भेटूयात पेपर संपल्यानंतर प्रश्नांच्या उत्तराची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.